हॅलो स्टुडंट. तर मी आज तुम्हाला ट्रिक फॉर कीप व्हॅल्यू ऑफ ट्रिग्नॉमेट्री फंक्शन्स म्हणजेच ट्रिग्नॉमेट्रीचा जो टेबल आहे त्याच्या व्हॅल्यू कशा लक्षात ठेवायच्या ते मी सांगणार आहेत. पहिल्यांदा मी त्यात 0, 30, 45, 60, 98 अँगल्स देऊन घेतले. त्याच्या खाली काउंट केलं आहे 0, 1, 2, 3, 4. त्याला काय करायचं आहे, 4नी डिवाईड करायचं आहे आणि 0/4, 1/4, 2/4, 3/4 आणि 4/4. 4ने डिवाईड करून झाल्यावर काय करायचं आहे, टेकिंग स्क्वेअर रूट घ्यायचे. तर बघा, टेकिंग स्क्वेअर रूट घ्यायचे 4ने डिवाईड करून. ओके, 0/4 काय येणार, 0च येणार आणि 0चा स्क्वेअर रूट 0. 1/4, 1चा स्क्वेअर रूट 1 आणि 4चा स्क्वेअर रूट 2. आता 2/4 ह्याला डिवाईड होतं बघा, 2 1 2, 2 2 4. 1चा स्क्वेअर रूट 1 आणि 2चा स्क्वेअर रूट 2. 3/4, 3चा स्क्वेअर रूट 3 आणि 4चा स्क्वेअर रूट 2. तर डिवाईड होतं 4 1 4, 1चा स्क्वेअर रूट 1. या झाला साईनच्या व्हॅल्यू. साईन 0 0 घ्यायचं. साईन 30 1/2. साईन 45 1/√2. साइन 60 √3/2 आणि साइन 91. ओके, हा झालं साईनच्या व्हॅल्यू. आता कॉसच्या व्हॅल्यू उलटं लिहायचं, साईनच्या म्हणजे रिवर्स यायचं. कशा पद्धतीने येतील बघा. 2 साइन 30 काय केलं आहे आपण, फक्त रिवर्स लिहिलं आहे. साईनच्या व्हॅल्यू कॉसमध्ये रिवर्स केल्या आहेत. या झाल्या कॉसच्या व्हॅल्यू. आता टॅन म्हणजे माहिती आहे तुम्हाला, साईन आणि कॉसचा रेशो असतो. 0/1 0, 1/√3. मी लक्षात घ्या, फक्त मी न्यूमरेटरच्या व्हॅल्यू घेते आहे. 1/1 म्हणजे 1, √3/1 म्हणजे √3 आणि 1/0 याची व्हॅल्यू आपण डिफाईन करू शकत नाही, म्हणून नॉट डिफाईन. एनिथिंग अपॉन 0 इज नॉट डिफाईन. आता कॉट पण काय करायचं, टॅनच्या रिटर्न घ्यायचं. ते टॅन जे व्हॅल्यू आहेत त्याच्या रिटर्न घ्यायचं. बघा, आपण मग अशी साईनचं कॉस्ट केलं तसं सेम. नॉट डिफाईन पहिल्यांदा, परत √3, परत 1, परत 1/√3 आणि 0. ह्या झाला कॉटच्या व्हॅल्यू. आता सेक म्हणजे काय आहे, कॉसच्या इन्वर्स आहे. ओके, कॉस 0 काय आहे, 1. 1/1 इन्वर्स केल्यावर 1च येणार. √3/2 म्हणजे त्याचं इन्वर्स 2/√3. 1/√2चं इन्वर्स काय येणार, √2. 1/2चं 2 आणि 0च्या खाली काय नाही म्हणजे काय असतं, 1. त्याचं इन्वर्स केलं आपण तर काय येणार, नॉट डिफाईन. 1/0 येणार ना, 1/0 म्हणजे नॉट डिफाईन. ओके, ह्या झाल्या सेकच्या व्हॅल्यू. आता कोसेक म्हणजे काय, साईनच्या इन्वर्स असतं. ते इन्वर्स म्हणजे लक्षात येतं का तुम्हाला, उलट व्हॅल्यू घ्यायची. न्यूमरेटरचं डिनॉमिनेटरला आणि डिनॉमिनेटरचं न्यूमरेटरला. 0/1चं इन्वर्स नॉट डिफाईन. 1/2चं किंवा आपण टॅनच्या सेकचं रिटर्नसुद्धा लिहू शकतो आपण. सेकचं रिवर्स लिहिलं आहे, रिवर्स लिहिलं आहे. हा झाला कंप्लीट आपला टेबल. पाठ करायची गरज आहे का, नाही. आणि अशा व्हॅल्यू पाठही होत नसतात, त्यामुळे ह्या ट्रिकनुसारच लक्षात ठेवाव्या. किती सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही ट्रिक सांगितलेली आहे. ट्रिक आवडली असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू.